चला, आज मी हे व्हिडिओ पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकमधले काही ॲडजस्टमेंट आहेत. माझ्या मते तर याच्यामध्ये सगळे ॲडजस्टमेंट कव्हर झालेत. तुम्ही हा व्हिडिओ एक्झामला जाण्याच्या अगोदर परफेक्टली बघून जावा, लिहून घ्या, पाठ करा किंवा समजून घ्या. ओके? तर बघा ऐका, पार्टनरशिप फायनल अकाउंट हा क्वेश्चन असतो 12 मार्काला. कंपल्सरी क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन. ओके? तर पार्टनरशिप फायनल अकाउंटसाठी तुम्हाला आखावा लागतो पहिला ट्रेडिंग अकाउंट, दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंटला कुठले आयटम येतात आणि काय येतात याच्यावर मी व्हिडिओ केलंय, ते यूट्यूबवर तुम्ही जाऊन बघू शकता. परफेक्टली मी केलंय, ते कुठला आयटम कुठे येतो आणि का येतो याच्याबद्दल पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट अकाउंट असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ केलाय. डेबिट साईडला कुठले आयटम येतात आणि क्रेडिट साईडला कुठले आयटम येतात, हे पण पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन मी दिलंय. परत मी ते देणार नाही. ओके, तर त्यानंतर लागतो बॅलन्स शीट. बॅलन्स शीट त्याच्यावर व्हिडिओ केला नाही, ते करीन मी मे बी संध्याकाळी. ओके, दोन अकाउंट, एक ट्रेडिंग अकाउंट आणि एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ओके, 3 आयटम लागतात पार्टनरशिप फायनल अकाउंटसाठी. तर फक्त काय नाही, आयटम ट्रान्सफर करायचं एवढंच काम. राहिलं काय, फक्त ऑल ॲडजस्टमेंट्सचं किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन असतो. ऑल ॲडजस्टमेंट म्हणजे नेमकं काय ते आधी समजून घ्या. ॲडजस्टमेंट आलं की त्याचं कंपल्सरी 2 इफेक्ट येतात. कंपल्सरी, एक डेबिट आणि एक क्रेडिट. एक क्रेडिट, एक डेबिट. ॲडजस्टमेंट किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ॲडजस्टमेंट आलं तर त्याचं कंपल्सरी 2 इफेक्ट यायलाच पाहिजे न विसरता. जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आलं तर क्रेडिटला आलं पाहिजे. ओके, जसं की बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला आलं, दुसरा इफेक्ट असेट साईडला. असेटला आलं तर दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. एक डेबिट आणि क्रेडिट कंपल्सरी 2 इफेक्ट यायला पाहिजे बघा, काय पण करून. ऑल ॲडजस्टमेंटचे म्हणजे ॲडजस्टमेंटचे. ओके, त्यालाच म्हणतात ॲडजस्टमेंट. ओके, तर मी तुम्हाला त्याचे सोल्युशन देणार नाही. फक्त ॲडजस्टमेंट तुम्हाला मी सांगणार आहे. जर मला वाटलं त्याची वर्किंग नोट द्यावं लागेल, तर मी ते देणार. जर मला वाटलं नाही, तर त्याची वर्किंग नोट देणार नाही. फक्त मी तोंडी सांगणार, ते तुम्ही समजून घ्या. ओके. काहींची मी वर्किंग नोट देतो, काहींची देत नाही. ओके. आता बघा, क्वेश्चन बघा. हे बघा, पहिला क्वेश्चन. तुम्हाला एक्झाममध्ये असा क्वेश्चन विचारला जातात. ओके. पहिला बघा. पियुष आणि अरुण याच्याबद्दल मी काही सांगणार नाही. कुठला आयटम कुठे येतो त्याच्यावर मी व्हिडिओ केलाय. फक्त ट्रान्सफर करा. ओके. आता परत मी एक्सप्लेनेशन करणार नाही. मी फक्त सांगणार आहे ॲडजस्टमेंट. आता बघा, एक नंबर ॲडजस्टमेंट. स्टॉक ऑन स्टॉक ऑन 31st March 2019. कॉस्ट प्राइस 40,000, मार्केट प्राइस 35,000. हा कंपल्सरी ॲडजस्टमेंट असतो क्लोजिंग स्टॉकवर. ते कशाही प्रकारे तुम्हाला विचारले जातील. ओके. आता बघा, कॉस्ट इथं 2 व्हॅल्यू आहेत. एक कॉस्ट प्राइस 40,000 आणि एक मार्केट प्राइस 35,000. ओके. तेव्हा एकच लक्षात ठेवायचं, विचेवर इज लेस, कुठली अमाऊंट कमी आहे. आता बघा, 40,000 आणि 35,000 यांची हे करा कंपॅरिझन. कुठली अमाऊंट कमी आहे बघा. 35,000 अमाऊंट हा कमी आहे. विचेवर इज लेस, मग क्लोजिंग स्टॉक 35,000 घ्यायचं. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके, विचेवर इज लेस, कुठली अमाऊंट कमी आहे ते घ्यायचं. त्यानंतर सेकंड बघा, डिप्रिसिएशन फर्निचर. डिप्रिसिएशन म्हणजे काय, घसारा, त्याची किंमत कमी करा. ॲप्रिसिएट म्हणजे किंमत वाढवणे, डिप्रिसिएट म्हणजे किंमत कमी करणे. डिप्रिसिएट म्हणजे फर्निचरची किंमत कमी करा. इथं वरती दिलंय बघा फर्निचर. ओके, तर त्याची किंमत आहे 20,200 रुपये. त्याच्यावर 5% काढा, म्हणजे 5% अमाऊंट कमी करा. मग फर्निचरमधून लेस 5% डिप्रिसिएशन, जे काही अमाऊंट येईल, दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार. 2 इफेक्ट कंपल्सरी. त्यानंतर बघा,
प्रोव्हाइड RDD ॲट 2.5 ऑन सन्ड्री डेटर्स. कुठं आहे बघा सन्ड्री डेटर्स? इथं आहे बघा सन्ड्री डेटर्स. तर त्याच्यावरती 2.5 किंमत कमी करा. RDD म्हणजे काय करतो आपण ते लेस करतो. मग 2.5 अमाऊंट तेवढं काढा. सन्ड्री डेटर्स हा असेट साईडला येतो. तिथून ते मायनस करा 2.5 आणि जे काही अमाऊंट येईल ते दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर बघा आउटस्टँडिंग सॅलरी ₹500 अँड आउटस्टँडिंग वेजेस ₹200. ओके. आउटस्टँडिंग सॅलरी येतो कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सॅलरी इथं दिलाय बघा सॅलरी. ते कुठं येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यामध्ये काय करायचं आउटस्टँडिंग असेल तर ते ऍड करायचं. जर प्रीपेड असेल तर ते लेस करायचं. इथं बघा आउटस्टँडिंग आहे म्हणून सॅलरीमध्ये ऍड आउटस्टँडिंग आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जाणार. कारण ते द्यावं लागेल ना बाकी आहे म्हणून ते बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. तसंच वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेस येतो त्याच्यामध्ये ऍड करा आणि ते दुसरा इफेक्ट कुठे येणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. ओके. हे इझी आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा ऍडजस्टमेंट बघा. पहिला बघा स्टॉक ऑन अँड 31 मार्च 2010 वॉज ₹35,000. तर इथं स्टॉकची किंमत एकच दिल्या फक्त क्लोजिंग स्टॉकची किंमत. म्हणून इथं कमी दिलं नाही अमाऊंट किंवा कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस काहीच दिलेलं नाही. जे अमाऊंट दिलंय तेच क्लोजिंग स्टॉक. म्हणून कुठं येणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक इफेक्ट आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला सेकंड इफेक्ट. त्यानंतर बघा राईट ऑफ ₹2,000 फॉर फर्दर बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन डेटर्स. आधी आपण एवढाच विचार करू. राईट ऑफ ₹2,000 फॉर फर्दर बॅड डेट्स हा ऍडजस्टमेंट असतो सन्ड्री डेटर्स वर असतो. इथं वरती दिलाय बघा सन्ड्री डेटर्स. कुठे आहे बघा डेटर्स इथे दिलाय बघा. ते कुठे येणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला येणार. त्याच्यातून लेस करायचं 2,000 इथं बघा राईट ऑफ 2,000 त्याच्यातून लेस 2,000. ओके. त्यानंतर सेकंड इफेक्ट 2,000ची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेट्स. ओके. त्यानंतर पुढे बघा मेंटेन RDD ॲट 5% ऑन डेटर्स. 5% डेटर्स मधून जे आपण 2,000 मायनस करून जे अमाऊंट आलेला असतो त्याच्यावर काढा 5%. मग किती येणार बघा लेस डेटर्स लेस 5%. त्यानंतर सेकंड इफेक्ट ते येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे आपण बॅड डेट्स घेतलो बघा त्याच्यात ऍड करायचं ऍड RDD ॲट 5% RDD. ओके. किती अमाऊंट येईल ते बघा तुम्ही चेक करा. त्यानंतर बघा डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग. डिप्रिसिएट म्हणजे तुम्हाला आत्ताच सांगितलंय मी. डिप्रिसिएट म्हणजे किंमत कमी करा. ॲप्रिसिएट म्हणजे किंमत वाढवा. डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची किंमत दिली वरती 30,000 त्याच्यावर काढा 5%. लँड अँड बिल्डिंग मधून अमाऊंट मायनस करा आणि सेकंड इफेक्ट येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिसिएट ऑन लँड अँड बिल्डिंग. तसंच मशिनरीवर काढा. मशिनरी आपण दाखवतो असेट साईडला त्याच्यावर 10% काढा लेस 10% डिप्रिसिएट. मग त्याची सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिसिएट ऑन मशिनरी. ओके. कंपल्सरी 2 इफेक्ट यायला पाहिजे. ओके. त्यानंतर बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेअर वेजेस ₹2,000 अँड सॅलरी ₹1,000. आता सांगितल्याप्रमाणे आउटस्टँडिंग काय करायचं ऍड करायचं आणि प्रीपेड असेल तर लेस करायचं. इथं बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेअर वेजेस कुठे घेतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला त्याच्यामध्ये ऍड 2,000 ऍड आउटस्टँडिंग 2,000. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. त्यानंतर तसंच सॅलरी बघा आउटस्टँडिंग सॅलरी घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग 1,000 आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरीज. ओके. कंपल्सरी 2 इफेक्ट यायला पाहिजे ऍडजस्टमेंटचे. त्यानंतर बघा क्रेडिट परचेसेस अमाउंटेड टू ₹4,000 वेअर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. क्रेडिटवर परचेस केलंय 4,000 रुपयाची वस्तू पण ते काय केलंय परचेसमध्ये रेकॉर्ड करायचं राहिलंय. म्हणून परचेसेस मध्ये ऍड आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो तिथं परचेसेस टू परचेसेस त्याच्यामध्ये ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस
ओके. सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये ऍड करायचं 4000. का करायचं ते तुम्हाला सांगतो बघा. आपण परचेस करतो 4000 रुपयाचं, ते इथं रेकॉर्ड केलंय. ओके. परचेस केल्यानंतर त्यांना पैसे द्यावा लागतो नाही, म्हणून लॅबिलिटी साईडला येणार ते. पण लॅबिलिटी साईडला कुठे येणार? क्रेडिटर्स म्हणजे काय? देणं, वेगवेगळ्या लोकांना देणं आहे. आपण इथं उधारीवर आपण खरेदी केलाय, गुड्स आलं, परचेसेस वाढलं, पण देणं आहे ना, आपल्याला लोकांना देणं आहे, म्हणजे आपलं क्रेडिटर्स वाढलं. म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला क्रेडिटर्स मध्ये ऍड करायचं 4000. त्यानंतर बघा, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 5% पर ॲनम. इथं बघा पार्टनर्सचे कॅपिटल बॅलन्स दिले बघा, इथं 40,000 आणि 30,000 रुपये. ओके. त्याच्यावर काढा. आता बघा पहिला पार्टनर कोण आहे? संजय. संजयवर काढा 5%. 40,000वर ते किती येणार? 5 चोक 20, 2000. 5 तारीख 15. इथं किती येणार बघा, जे काय अमाऊंट येईल ते बघा, आणि 1,500 रुपये. 2000 आणि 1,500 काय करायचं तुम्हाला सांगतो, याचा इफेक्ट. ओरिजिनल कॅपिटल अमाऊंट वर काढायचं. इथं किती आहे बघा, 40,000 आणि 30,000. याच्यावर 5% काढा. संजयचं काढणार 40,000 वर 5%. संजयच्या कॅपिटल मध्ये ऍड करा. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपण काय करतो? कॅपिटल, संजयच कॅपिटल घेतो, त्याच्यामध्ये 40,000 मध्ये ऍड करा. किती करणार ऍड? 5%. ऍड 5% इंटरेस्ट. ओके. त्यानंतर तसंच सुधीरचं पण काढा. 30,000वर 5% काढा. किती येणार बघा, 5 तारीख 15, 1,500 रुपये येईल. मग ते सुधीरच्या कॅपिटल मध्ये ऍड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. ते झाल्यानंतर सेकंड इफेक्ट येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल खाली संजय आणि सुधीर 2000 आणि 1,500 रुपये. बघा काय म्हणतो मी, आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला कॅपिटल बॅलन्स घेतो 40,000 आणि 30,000. संजयचं 40,000, सुधीर कॅपिटल 30,000. त्यांच्यावर काढायचं ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग 40,000वर काढा 5%, ते येणार 2000. म्हणून संजयच कॅपिटल अकाउंट मध्ये ऍड 2000. तसंच सुधीर कॅपिटल अकाउंट मध्ये किती अमाऊंट बघा, 30,000 रुपये. त्याच्यावर सुद्धा 5% काढा. मग त्याच्यामध्ये ऍड करा. ऍड 5% इंटरेस्ट, ते येणार 1,500 रुपये ऍड करा. सेकंड इफेक्ट येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हेडिंग द्या, तिथं लिहा संजयच आणि त्यानंतर सुधीर. ओके. ते किती येणार? 2000 आणि 1,500 रुपये असं सेकंड इफेक्ट येणार. ओके. त्यानंतर बघा प्रॉब्लेम नंबर 3. याच्यामध्ये बघा, स्टॉक ऑन अँड 31 मार्च एकच व्हॅल्यू दिलंय, म्हणून क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,10,000 बाय क्लोजिंग स्टॉक, आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 1,10,000. सेकंड इफेक्ट. दोन इफेक्ट कंपल्सरी यायला पाहिजे. ओके. त्यानंतर बघा, डिप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी ऍट 10% अँड बिल्डिंग. आत्ताच तुम्हाला सांगेल डिप्रिसिएट काय करतो आपण? लेस करतो. मग असेट साईडला प्लांट अँड मशिनरी मधून 10% मायनस करा. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिसिएट ऑन प्लांट अँड मशिनरी अँड टू डिप्रिसिएट ऑन बिल्डिंग 5%, जे काय असेल. त्यानंतर बघा, प्रीपेड इन्शुरन्स जर आउटस्टँडिंग असेल तर ते आपण ऍड करतो, जर प्रीपेड असेल तर ते लेस करायचं. ओके. मी काय म्हणतो बघा, आउटस्टँडिंग असेल तर ते ऍड, प्रीपेड असेल तर ते लेस. इथं बघा प्रीपेड इन्शुरन्सचा अमाऊंट दिलाय बघा इथं वरती 5,000 रुपये. ओके. इन्शुरन्स येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. मग त्याच्यातून लेस करा 1,500 रुपये. लेस केल्यानंतर आपलं लॉस कमी झालं. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला. डेबिटला कुठले आयटम येतात? लॉसचे आयटम येतात. म्हणजे आपला लॉस होतो ऍक्च्युली 5,000. मग त्यातून आपण मायनस करणार 1,500 रुपये. आपलं लॉस कमी झालं, आपण ते लेस करतो. मग दुसरा इफेक्ट येणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. का? कारण ते आपलं इन्कम आहे, म्हणजे ते येणं आहे. ओके. ऍडव्हान्स मध्ये आपण ते पेड केलंय, म्हणून त्याला प्रीपेड म्हणतो. म्हणून सेकंड इफेक्ट येणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर बघा, क्रिएट आरडीडी ऍट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर ऍडजस्टमेंट आहे. सन्ड्री डेटर्स येणार असेट साईडला. तिथं जे काही अमाऊंट असेल त्याच्यातून लेस 5% आरडीडी काढा. अमाऊंट 5% आरडीडी. आणि सेकंड इफेक्ट येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बॅड डेट्स लिहायचं पहिला, त्याच्यामध्ये ऍड
जे काही अमाऊंट असेल 5% RDD तिथं घ्या. त्यानंतर बघा, पार्टनर्स आर अलाउड इंटरेस्ट ॲट 5% पर ॲनम ऑन देअर कॅपिटल. इथं बघा इंटरेस्ट त्यांनी आणलेलं कॅपिटल किती आहे बघा, 3,00,000 आणि 2,00,000 याच्यावर काढा. 3,00,000वर 5% काढा. मग ते कॅपिटल आपण कुठे घेतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल घेतो. मग 3,00,000वर 5% काढा, ते ऍड करायचं कारण त्यांना द्यावा लागतो. ऍड करा 5% आणि त्यानंतर तसंच मीनाक्षीमध्ये सुद्धा 2,00,000वर काढा. त्याचं कॅपिटल किती आहे बघा, 2,00,000 आहे. त्याच्यावर काढा 5%, तिथं ते ऍड करा. दुसरा इफेक्ट घ्या, दोघांचा पण घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन कॅपिटल माधुरी आणि मीनाक्षी जे काही येईल अमाऊंट 5% ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा. त्यानंतर बघा, सॅलरीज इन्क्लूड ₹2,500 ॲज ॲडव्हान्स टू वर्कर्स. म्हणजे सॅलरी आपण कुठे घेतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो. ओके, ते घेतल्यानंतर ते काय म्हटलं बघा, ॲडव्हान्स मध्ये त्यांना दिलाय सॅलरी. आपण ॲडव्हान्स मध्ये दिलाय म्हणजे आपण एक प्रकारे प्रीपेड केलाय. ॲडव्हान्स म्हणजे काय, आपण एक प्रकारे प्रीपेड ॲडव्हान्स मध्ये त्यांना दिलाय म्हणून ते ऍडजस्टमेंट आहे प्रीपेडची आहे. आपण प्रीपेड काय करतो, लेस करतो. म्हणून सॅलरी मधून लेस 2,500 लेस प्रीपेड 2,500 आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड सॅलरी. जर आउटस्टँडिंग असलं असतं तर ते आपण सॅलरीमध्ये ऍड करून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतलं असतं, कारण ते देणं आहे ना थकबाकी. इथं बघा आपण ऍडव्हान्स मध्ये दिलंय, त्यांच्याकडनं येणं आहे आपल्याला कॅश, म्हणून असेट साईडला सेकंड इफेक्ट. जर प्रीपेड असेल तर ते असेट साईडला, जर आउटस्टँडिंग असेल तर ते लायबिलिटी साईडला. त्यानंतर बघा सेकंड नेक्स्ट प्रॉब्लेम, याची ऍडजस्टमेंट बघा. पहिला बघा, क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹30,000. ओके, आणि मार्केट व्हॅल्यू 32,000. ओके, दोन व्हॅल्यू आहेत बघा. याच्यामध्ये विचेवर इज लेस, कुठली अमाऊंट लहान आहे बघा, 30,000 लहान आहे. मग 30,000 घ्या क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 30,000 आणि बॅलन्स शीट असेट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 30,000. त्यानंतर बघा नवीन ऍडजस्टमेंट आलं बघा. पोस्टेज स्टॅम्प ऑफ ₹2,250 अँड स्टेशनरी ₹400 आर अनयुज्ड. व्यवस्थित लक्ष द्या मी काय म्हणतो बघा. पोस्टेजेस आहेत, काही प्रिंटिंगचे काही पोस्टेजेस आहेत, म्हणजे ते आपण कुरिअर वगैरे करतो. ओके, आता अँड स्टेशनरी, काही पुस्तकं वगैरे, वया, पट्टी, पेन्सिल जे काय असेल ते स्टेशनरी, छपाईचा खर्च वगैरे काय असेल ते सगळं. ओके, पोस्टेजेस अँड स्टॅम्प येतो कुठं, इथं दिलाय बघा वरती. कुठे आहे पोस्टेजेस अँड स्टॅम्प, इथं आहे बघा पोस्टेजेस. ते आपण घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतो 1,750. हे काय करायचं तुम्हाला सांगतो बघा. स्टॅम्प जर असं दिलं असेल अनयुज्ड, म्हणजे ते यूज झालेलं नाही ₹250, मग काय करायचं, अनयुज्ड असेल किंवा स्टॉक असेल तर ते आपण काय करायचं, पोस्टेजेस मधून लेस करायचं. पोस्टेजेस मधून लेस अनयुज्ड 250 आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला येणार. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला येणार. तसंच स्टेशनरी पण कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला येणार. मग त्याच्यातून अनयुज्ड आहे म्हणजे ते आपलं लॉस नाहीये, ते अनयुज्ड आहे म्हणून ते काय करायचं, स्टेशनरी मधून लेस करायचं. लेस अनयुज्ड, मग सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला येणार. ओके, त्यानंतर गुड्स ऑफ ₹2,500 वेअर डिस्ट्रीब्युटेबल. ओके, आता बघा गुड्स आहे, वस्तू आहे, ते आपण काय केलंय, फ्री मध्ये ते वाटले लोकांना. ओके, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट केलं एक प्रकारे. म्हणजे आपल्या व्यवसायातून काय गेलं, आपण देतो म्हणजे आपल्या व्यवसायातून वस्तू गेली ना, गेली म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईड इफेक्ट येणार. बाय फ्री सॅम्पल किंवा बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे आपल्या व्यवसायातून वस्तू ती गेली म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक फर्स्ट इफेक्ट. त्यानंतर सेकंड इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार टू ऍडव्हर्टाइजमेंट किंवा ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून. किती, 2,500 रुपये. आता त्यानंतर बघा याचं वर्किंग नोट मी तुम्हाला देणार आता. लीज होल्ड प्रॉपर्टी इज टू बी रन फॉर 10 years. ओके, एक लीज होल्ड म्हणजे भाड्याने एक काय केलंय,
एक लीज होल्ड घेतलाय आपण. ओके, त्याची दरवर्षी 10 वर्षाच्या करारावर ते काय केलंय आपण, ते घेतलंय. ओके, ते कधी घेतलंय बघा, 1 ऑक्टोबर 2012 ला घेतलंय. याचं वर्किंग नोट घ्या, तुम्हाला सांगतो. इथं वरती बघा, लीज होल्ड प्रॉपर्टी किती आहे बघा, 80,000. ते 80,000 आहेत, पण ते कसं 10 वर्ष ते. ओके, मग घ्या वर्किंग नोट. वर्किंग नोट लीज ओल्ड प्रॉपर्टीज किती अमाऊंट दिलाय बघा, 80,000. मग इथं 80,000 घ्या. हे आहे 10 वर्षाचं आहे, 10 इयर्स, फॉर 10 इयर्स. मग आपल्याला पाहिजे एका वर्षाचं. मग 10 वर्षांनी बघा, एका वर्षाचा येतो ते ऍडजस्टमेंट. किती येतो बघा, एका वर्षाचं येतो 8,000, म्हणजे पर ॲनम एका वर्षाचा येतो 8,000. म्हणजे दरवर्षी 8,000 रुपये ते लीज होल्ड प्रॉपर्टीची किंमत कमी होणार. पण इथं बघा, क्वेश्चन नीट वाचा. ते कधी घेतलंय बघा, 1 ऑक्टोबर 2012. म्हणजे या वर्षी फक्त 6 महिने तेवढंच अमाऊंट कमी होणार. मग इथं लिहा, इथेच लिहा समोर. हे 12 महिन्याचं आहे, तर आपल्याला काढायचं 6 महिन्याचं. मग 6 गुणिले 12 करा, हे 6 महिन्याचा येतो, 6 मंथचा येतो. 12 बेंचोक 8, म्हणजे 4,000 रुपयांनी त्या लीज होल्ड प्रॉपर्टीची किंमत कमी होणार. मग लीज होल्ड कुठं घेणार आपण, बॅलन्स शीटच्या असेट साईडला 80,000 घ्यायचं. बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे इथे दिलंय बघा, असेट साईडला 80,000 घ्यायचं. त्यामधून किती मायनस करायचं अमाऊंट, 4,000 रुपये मायनस करायचं. लेस, ओके, लेस म्हणायचं डिक्रीज कंसात म्हणा 6 मंथ, 6 महिन्याचं तेवढं किंमत कमी होणार. ओके, सेकंड इफेक्ट कुठं येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार. कारण असेटची किंमत कमी झाली म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार, सेकंड इफेक्ट. ओके, त्यानंतर बघा, डिप्रिसिएट. आत्ताच तुम्हाला सांगितलं मी, प्लांट अँड मशिनरी किंमत कमी करा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या. त्यानंतर बघा नवीन, मिस्टर राजन अवर कस्टमर बिकेम इनसॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेप्ट ऑफ ₹1,500. काही विद्यार्थी ऍडजस्टमेंट बघितल्यानंतर ते घाबरतात. घाबरण्याचे काही कारण नाही. इथं बघा, एक कस्टमर आहे मिस्टर राजन नावाचं, एक कस्टमर आहे आपलं. तो काय केलंय, तो काय झालाय, इनसॉल्वंट झालाय. म्हणजे तो दिवाळखोर झालाय. तो आपल्याला आता कॅश देऊ शकत नाही. म्हणजे एक प्रकारे आपला काय, कॅश बुडाले. तो कुड नॉट पे, तो पे करू शकत नाही. म्हणजे आपल्याला ते कॅश मिळणार नाही. त्यालाच काय म्हणतो आपण, बॅड डेट्स म्हणतो. जर एखादा ऍडजस्टमेंट असा आला, इनसॉल्वंट, एखादा पार्टनर जर इनसॉल्वंट झाला असेल, असं ऍडजस्टमेंट आलं, तर घाबरण्याचे काही कारण नाही. ते असतो सन्ड्री डेटर्सवर ऍडजस्टमेंट असतो. म्हणून सन्ड्री देऊन लेस करायचं, लेस बॅड डेट्स 1,500. आणि सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेट्स मध्ये परत ऍड बॅड डेट्स कंसात न्यू 1,500. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेट्स आपण हेडिंग दिलेला असतो, त्या वरती दिलाय बघा 1,000 रुपये. त्याच्यामध्ये ऍड परत बॅड डेट्स कंसात न्यू म्हणा 1,500 रुपये. असा सेकंड इफेक्ट येतो. त्यानंतर बघा 5 नंबर, क्लोजिंग स्टॉक. आत्ताच तुम्हाला सांगितलंय, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एकच अमाऊंट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर परचेस, हा पॉइंट नवीन आहे बघा. परचेसेस इन्क्लूड्स परचेस ऑफ फर्निचर ऑफ ₹10,000 मेड ऑन 1 ऑक्टोबर 2012. बघा, तुम्हाला काय समजतो का, व्यवस्थित लक्ष द्या. काय सांगतो मी आता, ऍक्च्युली इथं बघा, परचेसेस इन्क्लूड्स म्हणजे परचेसेस मध्ये आपण परचेसेस कुठे घेतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेस घेतो. पण ते काय झालंय बघा, परचेसेस इन्क्लूड्स परचेस ऑफ फर्निचर. आपण परचेसेस मध्ये काय ऍड करतो, गुड्स खरेदी केल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करतो. पण इथे त्यांनी काय केलं बघा, चुकून काय केलंय, फर्निचर असेट खरेदी केलंय, ते चुकून परचेस मध्ये ते ऍड केलं. त्यांनी काय केलं, त्यांनी परचेस मध्ये
ऍड केलेत त्याने. म्हणून परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेस मधून लेस किती अमाऊंट 10,000 आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचर मध्ये ऍड सेकंड इफेक्ट 10,000. ओके, आता बघा मी काय म्हणतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेस मधून आपण लेस केलंय. ओके, आता इथं बघा हे बॅलन्स शीट आहे, आपण समजू आपण. इथं असेट साईडला फर्निचर आहे. इथं बघा किती दिलंय वरती, फर्निचरची किंमत आहे 15,000. तर 15,000 इथं आपण घेतलंय. ओके, त्याच्यामध्ये ऍड न्यू फर्निचर तुम्ही लिहा. किती अमाऊंट आहे, 10,000. खाली दिलंय बघा ऍडजस्टमेंट दिलंय बघा इथं का. न्यू फर्निचर कधी खरेदी केलंय, 1 ऑक्टोबरला खरेदी केलंय. मग इथं लिहा टोटल घ्या. असेट साईडचं मी करतोय रेकॉर्डिंग. टोटल घ्या, ते येतो 25,000 रुपये, 25,000 रुपीज. ओके, आता बघा परत बघा, डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग वर ऍडजस्टमेंट आहे. ते 3 लाख रुपये लँड अँड बिल्डिंग आहे बघा, त्याच्यावर काढा 10%. ओके, म्हणजे किती येणार, 30,000 रुपये येणार. पण इथं बघा प्लांट अँड मशिनरी, त्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. ओके, किती आहे प्लांट अँड मशिनरी, 60,000. त्याच्यावर काढा 10% म्हणजे 6,000 येणार. ओके, आता बघा मेन महत्वाचा पॉईंट म्हणजे फर्निचरवर 20%. फर्निचरची किंमत किती आहे बघा इथं केल्या आपण 25,000. याच्यावर चुकूनही काढायचं नाही 20%. जर तुम्ही 25,000वर जर 20% काढलात तर चुकूनही काढू नका. का काढायचं नाही ते तुम्हाला सांगतो. कारण इथं बघा नवीन फर्निचर आपण कधी खरेदी केलंय, 10,000चं 1 ऑक्टोबरला आपण खरेदी केलंय. ते म्हणजे जे आधीचं फर्निचर आहे 15,000, त्याच्यावर 20% पूर्ण होणार डिप्रिसिएशन, म्हणजे वर्षभर ते वापरणार आपण. पण जे 10,000चं फर्निचर आहे ते आपण 1 ऑक्टोबरला खरेदी केलंय, म्हणजे 6 महिन्यानंतर ते फर्निचर आपण खरेदी केलंय. म्हणजे त्या फर्निचरची झीज फक्त 6 महिने होणार. आता बघा वर्किंग नोट बघा खाली तर बघा डिप्रिसिएट फर्निचर ऑन, आधी जुना बघा किती फर्निचर, 15,000 जुनं फर्निचर आहे. ओके, त्याच्यावर काढा 20%. किती येतो बघा 20%, 10% काढा 1,500. 1,500 आणि 1,500 3,000 रुपये. म्हणजे जे 15,000 आहे त्याच्यावर पूर्ण वर्षाचं डिप्रिसिएशन होणार. पण जे 10,000 आहे त्याच्यावर पूर्ण डिप्रिसिएशन होणार नाही, कारण ते आपण खरेदी केलं कधी बघा 1 ऑक्टोबर 2012ला खरेदी केलं, म्हणजे 6 महिन्यानंतर खरेदी केलंय. म्हणजे त्याच्यात झीज होणार फक्त 6 महिने. इथं घ्या डिप्रिसिएट ऑन 10,000, त्याच्यावर 20% काढा. किती येतो बघा 1,000 2,000 रुपये. पण हे वर्षाचं आहे, पण आपल्याला पाहिजे फक्त 6 महिन्याचं. मग इथं लिहा 6 मंथ, 6/12. मग ते किती येतो बघा 1,000 येतो. ते येतो 1,000 रुपीज. मग घ्या आता टोटल डिप्रिसिएशन, ते येतो 4,000 रुपये. टोटल डिप्रिसिएशन ते येतो 4,000 रुपये. जर तुम्ही 25,000वर जर 20% काढला असता तर ते 5,000 रुपये आलं असतं. पण तसं काढू नका, कारण अजून एक ऍडिशनल आपण फर्निचर खरेदी केलंय. ते कधी खरेदी केलंय बघा, आधीचं फर्निचर आहे 15,000, त्याच्यावर तर पूर्ण वर्षाचं डिप्रिसिएशन होणार 20%, म्हणजे ते किती येणार 3,000 रुपये. पण जे 10,000चं जे फर्निचर आहे ते वर्षाच्या सुरुवातीला आपण खरेदी केलेलं नाही, ते आपण खरेदी केलंय 1 ऑक्टोबरला. इथं बघा, म्हणजे वर्ष सुरू झाल्यानंतर आपण 6 महिन्यानंतर ते खरेदी केलंय आपण, म्हणून त्याच्यावर फक्त 6 महिन्याचं झीज होणार. मग पहिल्या 10,000वर 20% काढा, ते येणार 2,000. मग आपल्याला पाहिजे 6 महिन्याचं, मग गुणिले 6/12 करा, ते येणार 1,000 रुपीज. मग जेव्हा आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवलंय बघा फर्निचर, त्याच्यातून लेस डिप्रिसिएशन किती होणार 4,000 रुपये डिप्रिसिएशन होणार, 4,000 रुपीज. मग बॅलन्स किती येणार 21,000, 21,000 रुपये.
मग जे असेट जे दिले 4,000 रुपये, सेकंड इफेक्ट तिचं कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सेकंड इफेक्ट येणार. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, क्रिएट RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर 5% काढा. असेट साईडला सन्ड्री डेटर्स, त्याच्यावर लेस, त्याच्यामधून लेस 5% RDD, म्हणजे जे काही अमाऊंट येईल ते सेकंड इफेक्ट येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बॅड डेट्स मध्ये ऍड 5% RDD, जे काही येईल अमाऊंट ते. ओके. त्यानंतर बघा, stock on 31st March 2016 was valued at market price of rupees 84,000, which was 20% above cost its cost price. बघा, एकदा क्वेश्चन नीट वाचा. बघा तुम्हाला काय समजतो बघा, द क्वेश्चन नीट वाचा. मी सांगतो बघा. कॉस्ट ऑन 31st March 2016, त्या कॉस्टची किंमत व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस ऑफ रुपीज 84,000. त्या कॉस्टची किंमत किती आहे? 84,000 ते मार्केट व्हॅल्यू. पुढं बघा, विच वॉज 20% अबाव इट्स कॉस्ट. जे 84,000 दिलंय ते 20% जास्त किंमतनी दिलंय ते अमाऊंट. म्हणजे कॉस्टची किंमत, कॉस्ट 100 असताना त्यांनी काय केलंय? 20% जास्त दाखवलेत त्यांनी. किती? 20% ते अमाऊंट काय केले? ते जास्त दाखवलेत. मग घ्या, क्लोजिंग स्टॉकची आपल्याला किंमत काढायचं आहे. इथल्या क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू 84,000 त्यांनी किंमत दिलंय, पण पुढे बघा 20% अबाव इट्स कॉस्ट. म्हणजे कॉस्ट 100 असताना त्यांनी काय केलंय? 120 रुपयाने जास्त दाखवलंय अबाव कॉस्ट. म्हणजे 100 प्लस 120. ओके. आता इथं बघ, गुणिले 100 ने गुणा, 100 ने गुणा आणि भागिले 120, भागिले 120 ने बघा. तर समजा 30% ने जास्त केलं असेल, 100 ने गुणायचं, 130 ने भागायचं. तर समजा 20% ने कमी दाखवलं असेल, 100 नेच गुणायचं, पण 20% ने कमी दाखवले म्हणजे 100 मधून 20 कमी करा, किती येणार? 80 ने भागा. आधी बघा ते अबाव काय का बिलो आहे, ते आधी बघा. लेस दॅन आहे का ते मोर आहे. ओके. इथं काय? अबाव कॉस्ट आहे, म्हणून 20% ने जास्त म्हणजे किती? 100 रुपये कॉस्ट असताना त्यांनी काय केलंय? 20 रुपये जास्त म्हणजे 120 रुपये दाखवलंय. मग गुणिले 100 ने गुणायचं आणि 120 ने भागायचं. किती येतो बघा अमाऊंट. काढा. 12,784, 70,000 येतो का बघा. 12,12,84, राईट, 70,000 रुपये येतो. म्हणजे क्लोजिंग स्टॉकची किंमत 84, 70,000 असताना त्यांनी काय केलंय? 20% ने जास्त दाखवले अमाऊंट त्यांनी. मग याच्यामध्ये मला सांगा, विच एव्हर इज लेस? 70,000. 70,000 क्लोजिंग स्टॉकची किंमत येणार. फर्स्ट इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय क्लोजिंग स्टॉक 70,000. आणि सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 70,000 असं येणार आहे ॲडजस्टमेंट. ओके. त्यानंतर बघा, डिप्रिसिएट मशिनरी, ते तर सांगितलं तुम्हाला, किंमत कमी करा. त्यानंतर क्रिएट रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स अँड डाऊटफुल डेट्स 5% RDD. सन्ड्री डेटर्स मधून असेट साईडला, सन्ड्री डेटर्स मधून 5% अमाऊंट करा, लेस 5% RDD. जे काही अमाऊंट येईल ते सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार, बॅड डेट्स मध्ये ऍड. त्यानंतर प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 8% पर ॲनम. कॅपिटल किती दिलंय बघा. शैलेशचा आहे 1,20,000, निलेशचा आहे 1,20,000. ते ओरिजिनल कॅपिटलवर 8% काढा, किती येणार बघा. नंतर तुम्ही ऍड लेस केल्यानंतर त्याच्यावर काढायचं नाही. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर दिला असेल ॲडजस्टमेंट, ते ओरिजिनल कॅपिटलवर काढायचं. इथं किती आहे बघा, ओरिजिनल कॅपिटलवर काढा. शैलेशच्या कॅपिटलमध्ये लॅबिलिटी साईडला ऍड करा, ऍड 8% इंटरेस्ट. तसंच निलेशच्या कॅपिटलमध्ये ऍड 8% इंटरेस्ट. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आणि खाली शैलेश आणि त्यानंतर निलेश, त्यांचं जे काही अमाऊंट येईल ते डेबिट साईडला दाखवा. आता आहे बघा महत्वाचा पॉइंट.
बघा, मशिनरी इन्क्लूड्स परचेस ऑफ मशिनरी फॉर रुपीज 40,000 ऑन 1 जानेवारी 2016. याला म्हणतात ॲडजस्टमेंट. विचार करा बघा, तुम्हाला काय येतो का बघा, फक्त वाचा ते विचार करा. सांगतो मी, फक्त बघा तुम्ही एकदा नीट वाचा. बघा, मशिनरी बघा कुठे दिलंय, इथं बघा. ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट साईडला मशिनरीची किंमत किती आहे बघा, 90,000 दिलंय. नीट बघा, 90,000 दिलंय. इथं बघा, मशिनरी इन्क्लूड्स परचेस ऑफ मशिनरी फॉर रुपीज 40,000. म्हणजे जे मशीनची किंमत दिले 90,000 रुपये ट्रायल बॅलन्सला डेबिट साईडला, त्याच्यामध्ये एक नवीन मशिनरी परचेस केलंय, ते कितीचं, 40,000चं मशिनरी त्याच्यामध्ये ऍड आहे. म्हणजे याचा अर्थ असं झालं, 90,000 पैकी 40,000चं मशिनरी ते नवीन आहे. म्हणजे जुनं कितीचं असलं पाहिजे बघा, 90,000 पैकी 40,000चं ते मशिनरी जुनं आहे, नवीन आहे, तर जुनं असलं पाहिजे 50,000. मग ते नवीन कधी खरेदी केलंय बघा, 1 जानेवारी 2016. तर बघा खरं काय बघा, आता मेन 90,000 आहे मशिनरीची किंमत सध्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये ऍड आहे नवीन मशिनरी खरेदी केल्याची किती, 40,000 रुपये. म्हणजे 90,000मध्ये 40,000ची नवीन मशिनरी ऍड आहे, म्हणजे जुनं किती असलं पाहिजे, 50,000 रुपये असलं पाहिजे. ओके, ते पण कधी खरेदी केलंय, 1 जानेवारी 2016ला. याचं वर्किंग नोट घ्या बघा. बघा, टोटल मशिनरी किती दिलंय बघा, ट्रायल बॅलन्सला 90,000 रुपये. 90,000 रुपये, त्याचे 2 भाग करा, 2 पार्ट्स. इथं म्हणा न्यू मशिनरी, न्यू मशीन. इथं म्हणा ओल्ड मशीन, न्यू मशीन आणि ओल्ड मशीन. इथं बघा खाली बघा, मशिनरी इन्क्लूड्स परचेस ऑफ मशिनरी फॉर रुपीज 40,000. जे 90,000चं जे फर्निचर टोटल मशिनरी दिलंय, जे टोटल मशिनरी दिलंय 90,000 रुपये, त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत 40,000चं मशिनरी ते खरेदी केलंय नवीन, म्हणजे न्यू आहे. ते कधी खरेदी केलंय बघा, 1 जानेवारी 2016ला. मग इथं लिहा रुपीज 40,000 नवीन, म्हणजे 90,000 पैकी 40,000चं नवीन मशिनरी आहे. मग जुनं कितीला असलं पाहिजे, 50,000. 50,000 म्हणजे नवीन आहे 40,000, जुनं आहे 50,000. मग टोटल मशिनरी किती आहे, 90,000 रुपये. ओके, आता ते न्यू कधी खरेदी केलंय बघा, दिलंय बघा डेट 1 जानेवारी 2016. 1 जानेवारी 2016 रुपये. 1 जानेवारी 2016 रुपये. ओके, आता बघा, हे बॅलन्स शीट आहे समजू आपण. बॅलन्स शीट, असेट साईडला मशिनरी आहे. असेट साईडला मशिनरी आपण घेतलंय ते ओढून, किती किंमत आहे, 90,000. ओके, ते 90,000 कसं ते दिलंय बघा एक्सप्लेनेशन. 40,000 न्यू आणि ओल्ड 50,000. ओके, इथपर्यंत कळालं मे बी, मला तर असं वाटतं, आय होप तुम्हाला इथपर्यंत कळालंय. आता बघा काय करायचं तुम्हाला सांगतो. इथं बघा वरती, डिप्रिसिएट मशिनरी ॲट 10%. 10% मशिनरीवर काढा. आता नॉर्मली व्यक्ती सगळे विद्यार्थी काय करणार, 10% काढणार. म्हणजे कशातून काढणार, जे मशिनरी आपण असेट साईडला दाखवलंय, असेट साईडला जे आपण मशिनरी दाखवलंय 90,000, त्याच्यावर काही विद्यार्थी 10% काढणार. त्याच्यावर काही विद्यार्थी काय करणार, 10% काढणार. म्हणजे किती मायनस करणार, लेस 10% डिप्रिसिएशन 9,000. म्हणजे 9,000 रुपये मायनस करणार. 9,000 रुपये येणार नाही. ते 9,000 पूर्ण वर्षभर आपण, सॉरी 90,000 जे आहे मशिनरी, त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, एक न्यू आणि एक ओल्ड. ओके, आता बघा इथं आपण केलंय बघा, 2 भाग केलेत. याच्यावर काढा, 40,000वर किती टक्के अमाऊंट आहे, 10% काढा. किती येणार, 4,000 रुपये. ओके, 4,000 रुपये येणार पूर्ण. पण इथं वरती बघा, आपण ते खरेदी कधी केलंय बघा ना, 1 जानेवारी 2016ला खरेदी केलंय. मग वर्ष कधी क्लोज होतो, इथंच लिहा, वर्ष कधी क्लोज होतो,
टू 31 मार्च 16. वर्ष कधी क्लोज होतो, डेट दिलाय बघा, डेट 31 मार्च 16ला क्लोज होतो वर्ष. ओके, इथं बघा. मग मंथ मोजा, म्हणजे त्या महिन्यात आपण किती महिने आपण ते वापरले मशिनरी. आता बघा, मंथ मोजा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 3 महिने ते आपण ते मशिनरी वापरलंय. ते फक्त 3 महिने. मग करा, जे 4,000 दिले ते पर मंथ, पर ॲनमचं आहे, वर्षाचं आहे. मग इथं लिहा 3/12. 3 महिन्याचं डिप्रिशिएशन काढा. 3 महिन्याचं डिप्रिशिएशन काढा, ते किती येतो बघा. 3 चोक 12, ते येतो 1000 रुपीज. ते येतो 1,000 रुपये नवीन मशिनरीवर डिप्रिशिएशन. त्यानंतर ओल्ड बघा, ओल्ड कितीचं आहे, इथं कोडलं आहे बघा, 50,000 आहे. 50,000 ओल्ड आहे. ओके, मग याच्यावर काढा 50,000 इंटू 10% काढा. हे जुनं मशिनरी आहे, याच्यावर पूर्ण डिप्रिशिएशन होणार, म्हणजे किती होणार, 5,000 रुपये. याच्यावर होणार 5,000 डिप्रिशिएशन. मग हे 5,000, मग खाली लिहा, इथं खाली लिहा टोटल डिप्रिसिएशन इज इक्वल टू 1,000 हे नवीनचं डिप्रिशिएशन आणि 5,000 हे जुनंचं डिप्रिशिएशन, म्हणजे टोटल 6,000 रुपये डिप्रिशिएशन झालं. म्हणजे मशिनरीमधून 10% 9,000 मायनस करायचं नाही, तर किती मायनस करायचं, लेस आपण दिलंय बघा इथं डिप्रिसिएट म्हणा, आपण काढलाय बघा, किती काढलाय, 6,000. मग 6,000 रुपीज अमाऊंट मायनस करा. जर तुम्ही गडबड घाईत 9,000 मायनस केलं तर झालं, चुकलं. आधी क्वेश्चन, म्हणून म्हणतो आधी क्वेश्चन नीट वाचा, खाली काय माहिती दिलंय का, वरती काय माहिती दिलंय का, आधी ते नीट वाचा. आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सेकंड इफेक्ट येणार. ओके, चला त्यानंतर नेक्स्ट बघा, क्वेश्चन नीट बघा एकदा बघा. चालेल, चला त्यानंतर बघा नेक्स्ट 7 नंबर बघा. क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस. फर्स्ट नंबर बघा, क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस रुपीज 92,000 विच इज 15% अबव इट्स कॉस्ट. बघा आता सारखा चालला बघा पॉईंट, ते क्लोजिंग स्टॉक वर्किंग नोट घ्या, वर्किंग नोट. क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू, किंमत किती आहे बघा, 92,000. 92,000 इंटू ते काय केलेत बघा, 15% अबव कॉस्ट, 15% जास्त दाखवले त्याने. म्हणजे असं जर असेल तर 100नीच गुणायचं, कितीने जास्त दाखवले त्याने, 15ने, मग 115. म्हणजे 100 रुपये कॉस्ट किंमत असताना त्याने काय केले, ते 115 रुपयाने दाखवलेत. मग काढा अमाऊंट, किती येतो बघा, काढा 92,000 इंटू 100 भागिले 1/15, म्हणजे 80,000 रुपये किंमत येतो. किंमत येतो 80,000 रुपये, 80,000 रुपीज, 80,000 रुपये. क्लोजिंग स्टॉकची किंमत किती आली, कितीने पण वाढवू दे, 100नीच गुणायचं. 20%ने वाढलं मग 120ने भागा. ओके, जर 30%ने वाढलं 130ने भागा. जर 30%ने कमी दाखवलं तर 100 मधून 30 कमी करा, 70ने भागा, तेवढंच. ओके, क्लोजिंग स्टॉकची किंमत. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके, चला त्यानंतर नेक्स्ट बघा. नेक्स्ट ॲडजस्टमेंट मशिनरी बघा. मशिनरी इथं बघा कुठं अजून काही माहिती दिलंय का, नाही, काहीच नाही, नॉर्मली आहे. मग मशिनरीमधून लेस करा 10%. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंटेड टू ₹2,500. ओके, वेजेस कुठं घेतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आउटस्टँडिंग असेल तर ॲड, जर प्रीपेड असेल तर लेस. आउटस्टँडिंग आहे म्हणून वेजेसमध्ये ॲड आउटस्टँडिंग 2,500. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. जर आउटस्टँडिंग असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, जर प्रीपेड असेल तर बॅलन्स शीटच्या
असेट साईडला. ओके. त्यानंतर मेंटेन RDD ॲट 5% ऑन डेटर्स. सन्ड्री डेटर्समधून असेट साईडला 5% RDD मायनस करा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेट्समध्ये ॲड. त्यानंतर बघा, सॅलरी इन्क्लूड्स ॲडव्हान्स सॅलरी पेड टू द वर्कर ₹5,000. सॅलरी दिल्या आपण कोणाला? वर्कर्सला, कामगारांना आपण काय केलंय? ॲडव्हान्समध्ये दिलंय. म्हणजे काय दिलंय? प्रीपेड. याचाच अर्थ काय होतो? प्रीपेड. ॲडव्हान्समध्ये त्यांना दिलंय. आपण प्रीपेड काय करतो? लेस करतो. सॅलरी कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरी आलेलं असतं, त्याच्यामधून लेस प्रीपेड ₹5,000 आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओरिजिनल कॅपिटलवर काढा अमाऊंट. किती आहे बघा? ओरिजिनल 1,20,000 आणि 90,000. त्याच्यावर काढा 1,20,000वर काढा 4%. ते सतीश कॅपिटलमध्ये ॲड करा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर तसंच 90,000वर काढा 4% अमाऊंट. मग ते काढा इंटरेस्ट, ते प्रदीपमध्ये ॲड करा आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑफ सतीश कॅपिटल, इंटरेस्ट ऑफ प्रदीप कॅपिटल, जे काही असेल ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवा. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, क्लोजिंग स्टॉक एकच अमाऊंट दिलाय, अवघड नाही, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक इफेक्ट आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला एक इफेक्ट. त्यानंतर आउटस्टँडिंग आपण काय करतो? ऍड करतो. वेजेस हा ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला येणार, म्हणून वेजेस मध्ये ऍड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर फर्निचर डिप्रिसिएट म्हणजे फर्निचर मधून लेस, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर बघा, इन्शुरन्स ₹1,500 इज पेड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्स शब्द दिसला की समजायचं ते प्रीपेडचं आहे. मग इन्शुरन्स कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणार, त्याच्यातून लेस ₹1,500 आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. जर प्रीपेड असेल तर ते असेट, आउटस्टँडिंग असेल तर ते लायबिलिटी साईडला. त्यानंतर प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स. बॅड डेट्स हा शब्द दिसला की तो असतो बॅड डेट्स सन्ड्री डेटर्सवर ऍडजस्टमेंट असतो. सन्ड्री डेटर्स कुठे येणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्स, त्याच्यातून लेस बॅड डेट्स 1,500 आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेट्स मध्ये ऍड बॅड डेट्स कंसात न्यू ₹1,500. ओके. त्यानंतर बघा, गुड्स वर्थ ₹2,000 withdrawn by अपेक्षा फॉर हर डोमेस्टिक यूज बट इट वॉज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. एक पार्टनर आहेत, त्या पार्टनरने त्यांनी काय केली? ₹2,000 वस्तू ती विड्रॉ केली फॉर पर्सनल यूजसाठी. आपण पर्सनल यूजसाठी असेल तर काय म्हणतो? त्याला ड्रॉइंग्स म्हणतो. ओके. मग काय करणार आपण? कोणी ते केलंय विड्रॉ? अपेक्षा. मग अपेक्षाच कॅपिटल अकाउंट आपण कुठं दाखवतो? पहिला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, त्याच्यातून लेस करा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला अपेक्षाच कॅपिटल मधून लेस ड्रॉइंग्स म्हणा, ड्रॉइंग्स किंवा गुड्स विड्रॉन बाय अपेक्षा 2,000. सेकंड इफेक्ट आपल्या व्यवसायातून वस्तू गेलं, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स विड्रॉन बाय द अपेक्षा. ओके. त्यानंतर बिल्स रिसिवेबल इन्क्लूड्स अ डिसऑनर्ड बिल ऑफ ₹2,500. सगळ्यात महत्वाचा ऍडजस्टमेंट आहे बघा. बिल्स रिसिवेबल बिल आपण कधी काढतो? एखाद्या कस्टमरवर आपण बिल काढतो. जर तो पैसे दिला नाही तर त्याच्यावर आपण बिल काढतो, म्हणजे त्याच्याकडनं कॅश आपल्याला येणं आहे असं त्याचा मिनिंग होतो. ते दाखवतो बिल्स रिसिवेबल आपण असेट साईडला दाखवतो. पुढे बघा, इन्क्लूड्स डिसऑनर्ड बिल ऑफ ₹2,500 म्हणजे ते बिल डिसऑनर झालंय, म्हणून ते पैसे आपल्याला मिळालेले नाही, म्हणून बिल्स रिसिवेबल मधून लेस करा ₹2,500 आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच, पण ते कुठं? सन्ड्री डेटर्स मध्ये ऍड करा. सन्ड्री डेटर्स मध्ये ऍड, बिल्स रिसिवेबल मध्ये लेस ₹2,500 आणि सन्ड्री डेटर्स मध्ये ऍड 2,000. म्हणजे येणं वाढलं ना, तो दिला नाही, बिल्स रिसिवेबल ते लेस करा आणि आपल्याला ते येणं आहे कॅश, म्हणून सन्ड्री डेटर्स मध्ये ₹2,500 ऍड करा. त्यानंतर गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड बाय द फर्म ऑन 20th March 2013 बट इट वॉज लेफ्ट टू बी रेकॉर्डेड इन द बुक्स. ओके. आता बघा, ₹3,000 वस्तू ते आपण विकलंय 20 मार्चला, पण त्याचं रेकॉर्ड करणं राहिलंय. सेल केलंय आपण. सेल केलंय म्हणजे आपण सेल्स कुठं घेतो?
ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण सेल्स घेतो त्याच्यामध्ये ऍड करा. त्याच्यामध्ये ऍड सेल्समध्ये 3,000 रुपये अनरेकॉर्डेड सेल्स. त्यानंतर दुसरा इफेक्ट, आपण सेल्स केलाय म्हणजे कस्टमरकडून आपल्याला कॅश येणं आहे म्हणून सन्ड्री डेटर्समध्ये ऍड करा. सन्ड्री डेटर्समध्ये ऍड अनरेकॉर्डेड सेल्स 3,000 रुपीज. असेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये ऍड. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा. नेक्स्ट, stock of goods on 31st March 2020 was valued at rupees 24,000 which its market price is 26,000. whichever is less, कमी कुठला अमाऊंट आहे 24,000, मग ते अमाऊंट घ्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर प्रोव्हाइड रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स ॲट 5% ऑन डेटर्स. ओके. मग ते आपण कशावर काढतो? सन्ड्री डेटर्सवर काढतो. मग सन्ड्री डेटर्समधून लेस आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर परचेसेस इन्क्लूड्स परचेसेस ऑफ मशिनरी वर्थ ₹4,000 परचेस्ड ऑन 1 एप्रिल 2020. सगळ्यात महत्वाचं ऍडजस्टमेंट इथं बघा. म्हणजे मशिनरी खरेदी केल्या आपण, पण ते परचेसमध्ये इन्क्लूड झालंय. काय झालंय? परचेसमध्ये ते इन्क्लूड झालंय. मग ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण जे परचेसेस घेतो त्याच्यातून लेस करा. किती अमाऊंट? 4,000 रुपये. परचेसेस मधून लेस, सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला मशिनरीमध्ये ऍड. जसं की इथं बघा दाखवतो मी तुम्हाला. बॅलन्स शीटला मशिनरी किती अमाऊंट आहे बघा. आधी इथं आपण मशिनरी घेतो, किती अमाऊंट आहे इथं वरती बघा. प्लांट अँड मशिनरी कुठे आहे? हा, इथं 80,000 आहे बघा. इथं 80,000. मग त्याच्यातून ऍड करा. ऍड न्यू. कधी घेतलंय बघा खरेदी? 4,000 रुपयाला घेतलंय. 1 जानेवारीला घेतलं. मग 4,000 ऍड करा. 4,000 रुपीज. मग ऍड करा. ते येतो 84,000 रुपये. 84,000 रुपीज झालं. आता परत खाली बघा. प्लांट अँड मशिनरी वॉज टू बी डिप्रिसिएट ॲट 10%. आता प्लांट अँड मशिनरीची किंमत किती आहे? 84,000. पण याच्यावर 10% काढू नका, कारण जे 4,000चं जे मशिनरी आहे ते आपण कधी खरेदी केलंय बघा? 1 जानेवारीला खरेदी केलंय. मग इथल्या तेच टेबल सेम टू सेम. तर म्हणा न्यू आणि ओल्ड. आता बघा न्यू कितीचं आहे बघा. न्यू आपण खरेदी केलं 4,000 रुपयाचं, पण ते कधी खरेदी केलं? 1 जानेवारी 2020ला. वर्ष कधी क्लोज होतो? 31 मार्च 2020ला. ओके. त्यानंतर इथं टोटल मशिनरी केवढा? टोटल किती आहे आता इथं बघा? 84,000 घ्या इथं. 84,000. ओके. म्हणजे 80,000 पहिला ओल्डचं होतं. 80,000 पहिला ओल्ड होतं ते मशिनरी. ते क्वेश्चन नीट वाचा आणि हे क्वेश्चन नीट वाचा. दोन्हीमध्ये फरक खूप आहे. फरक तुम्ही असा विचार करू नका. ते आधी बघा, नीट वाचा. तिथं बघा परचेस इन, तिथं काय बघा? मशिनरी इन्क्लूड्स परचेस ऑफ मशिनरी. इथं काय बघा? परचेस इन्क्लूड्स परचेस ऑफ मशिनरी. ते दोन्हीमध्ये फरक आहे. ते आधी नीट वाचा. ओके. आता बघा, काढा त्याच्यावर 4,000वर 10% काढा. 10% ते येणार 4,000 रुपये. पण हे वर्षाचं आहे. आपल्याला पाहिजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे 3 महिन्याचं काढा. 3/12. 3/12. 3 चौक 12 म्हणजे 1,000 रुपये येणार. मग याच्यावर काढा ओल्डवर. 80,000वर 10% काढा. ते येणार 8,000 रुपये. याचं पूर्ण डिप्रिशिएशन होणार, पण याचं मात्र फक्त
एका वर्ष 3 महिन्याचं होणार. मग इथं लिहा टोटल डिप्रिसिएशन इज इक्वल टू 1000 प्लस 8000. 1000 प्लस 8000. ते सेंटेन्स नीट वाचा, क्वेश्चन बघा. तिथं काय म्हटलेत बघा, मशिनरी इन्क्लूड्स इन परचेस ऑफ मशिनरी. इथं काय म्हटलेत बघा, परचेस इन्क्लूड्स परचेस ऑफ मशिनरी. ते तुम्हाला समजेल, नीट वाचा ते. ओके, म्हणजे टोटल किती येणार डिप्रिशिएशन 9000 रुपीज, 9000 रुपये. म्हणजे प्लांट अँड मशिनरीमधून मायनस होणार 9000 लेस डिप्रिसिएशन 9000. करा अमाऊंट मायनस किती येतो बघा, 75,000 येतो का बघा, 75,000. ओके, चला त्यानंतर बघा नेक्स्ट, गुड्स वर्थ रुपीज 6,000 वेअर सोल्ड. आत्ताच तुम्हाला सांगितलंय बघा, बट द इनवाइस इज नॉट हेट एंटर्ड इन द बुक्स. ते सोल्ड केलंय गुड्स, पण ते एंट्री करायचं राहून गेलंय. म्हणून सेल्समध्ये ऍड आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण सेल्समध्ये ऍड करा. आणि सेकंड इफेक्ट, आपण विक्री केल्यानंतर ते कॅश आपल्याला येणं आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये ऍड करा. ओके, त्यानंतर आउटस्टँडिंग आपण आता सांगितल्याप्रमाणे आउटस्टँडिंग आपण ऍड करतो, आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग इन्क्लूड्स डिपॉझिट्स ₹1500 विथ इलेक्ट्रिसिटी बोर्ड. ओके, ते डिपॉझिटचे अमाऊंट आहेत एकूण. ॲक्च्युली त्यांनी काय केलंय, इलेक्ट्रिसिटी लाइटिंगमध्ये ते ऍड केलंय, इन्क्लूड केलंय. आपण इलेक्ट्रिसिटी लाइटिंग घेतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, त्याच्यातून लेस करा 1500, आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला येणार ते. ओके, त्यानंतर बिल्स रिसिवेबल बघा, बिल्स रिसिवेबल इन्क्लूड्स डिसऑनर ऑफ बिल ₹1000. ओके, बिल्स रिसिवेबल आहे, आपण एका कस्टमर बिल काढलंय, पण ते बिल डिसऑनर झालंय, म्हणजे त्याच्याकडून ते आलेलं नाही. बिल्स रिसिवेबल कुठे येणार, असेट साईडला येणार. मग ते बिल डिसऑनर झालंय, म्हणून बिल्स रिसिवेबल मधून मायनस करा 1000 रुपये, ते आलेलं नाही. पण त्याच्याकडून तर येणं आहे ना आपल्याला. मग जे डेटर्स आहे, आपण असेट साईडला जे डेटर्स दाखवतो त्याच्यामध्ये ऍड करा, सन्ड्री डेटर्समध्ये ऍड करा 1000 रुपीज, 1000 रुपये. ओके, जास्तीत जास्त ऍडजस्टमेंट कव्हर झालेत यात. जर तुम्हाला कळालं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा. जरी नाही कळालं तर तुम्ही मला विचारू शकता क्लासकडे येऊन किंवा कॉल करून. चालेल, मी आज फक्त ऍडजस्टमेंट बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. चालेल, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. व्यवस्थित लिहा पेपर, खाडाखोड जास्त करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षर सुधारा. एक नंबर घाण अक्षर आहेत, सर्वांचे नाहीत, काही विद्यार्थी पेपर पण चेक करू वाटत नाही, तसं आहेत सगळ्यांचे पेपर्स. ओके, अक्षर व्यवस्थित काढा, अकाउंट व्यवस्थित काढा, जास्त काढाकोड करू नका, सगळे व्यवस्थित लिहितील पेपर. बेस्ट ऑफ लक. ओके, चालेल.